हाय फ्रेंड्स, आपला डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे. त्यात आपण एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट केला होता. त्यात एक क्वेश्चन राहिलेला 9 मधला 11 क्वेश्चन राहिलेला आहे. त्यानंतर आपण ही कंप्लीट जी एक्सरसाइज होती किंवा एक्झाम क्वेश्चन नंबर 9 होता, हा ऑन द बेसिस ऑफ सबस्टिट्यूशन होता, बरोबर. त्यामध्ये आपण वेगवेगळे सबस्टिट्यूशन रिप्लेस केले. दॅट इज द आपण टॅन थिटा ठेवलं, देन आपण कॉस साइन या सगळे सबस्टिट्यूशन करून आपण एक्झाम्पल बघितले. तसंच आता लास्टचं एक्झाम्पल आहे, ते लास्ट एक्झाम्पल करून आपण क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट करू, देन क्वेश्चन नंबर 10 बघू. ओके, तो क्वेश्चन नंबर 9 मधला क्वेश्चन नंबर 11 लिहितो मी एकदम, आपण तो सॉल्व करूया. चलो देखते हैं कौन सा क्वेश्चन है. लास्ट क्वेश्चन आहे. सी क्वेश्चन लिहितो मी, क्वेश्चन नंबर 9 मधला 11th क्वेश्चन लिहितो. वाय क्वेश्चन काय आहे, वाय इज इक्वल टू cot inverse of 1 minus root x upon 1 plus root x. ओके, बोर्डवर लिहिला मी क्वेश्चन. बघा, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स आहे. आता तर आपण जर आपण फॉर्म्युले बघितले, मी सगळे फॉर्म्युले लिहिते, त्यामध्ये आपल्याला कॉटचा कधी रिप्लेसमेंट दिसला किंवा कॉटचा फॉर्म्युला दिसले का नाही, तर आपल्या मनामध्ये क्लिक झालं पाहिजे की कॉटचा फॉर्म्युला नाही, म्हणजे मग कॉटला मला म्हणजे कन्वर्ट करायला लागेल इन टर्म्स ऑफ काय, मध्ये कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, त्याचा रिलेशन कशासोबत आहे, जास्त टॅन सोबत आहे. म्हणजे हा मी कॉटला मी पहिले टॅन मध्ये कन्वर्ट करतो. आता टॅन मध्ये कन्वर्ट करायचं काय यूज करायचं माझं, दॅट इज द रेसिप्रोकल यूज करायचा. म्हणजे टॅनचा दॅट इज द काय फॉर्म्युला रेसिप्रोकलचा, टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1/x. म्हणजे जे डिनॉमिनेटर मध्ये असेल ते न्यूमरेटर मध्ये जाईल, जे न्यूमरेटर जाईल ते डिनॉमिनेटरला जाईल. फर्स्ट स्टेप तर आपली आहे की आपण कन्वर्जन करून आपण पहिले क्वेश्चन सिम्प्लिफाय करू. त्यामुळे काय बनेल माझा क्वेश्चन, वाय इज इक्वल टू कॉटचं टॅन बनेल टॅन इनवर्स ऑफ जे डिनॉमिनेटर ते न्यूमरेटर बनेल, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर बनेल 1 अपॉन रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे सगळे क्वेश्चन जर असले सबस्टिट्यूशनचे असेल तर हा क्वेश्चन मला डायरेक्ट आपल्याला सबस्टिट्यूशन करता येणार नाही. बघा, असे जर मी याला सबस्टिट्यूशन काय करता येईल, जर आपले टॅनचे फॉर्म्युले कोणते सबस्टिट्यूशनसाठी, आपल्याला टॅनचे फॉर्म्युला टॅन 2 थिटाचे आहे, दॅट डबल अँगल फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, दॅट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला आहे. देन टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे, तो पण सॅटिस्फाय नाही होत. टू अँगल डबल अँगलचा पण सॅटिस्फाय नाही होते. दॅन आपल्याला अगोदर काही फॉर्म्युले बघितले होते, दॅट इज द कोणते, दॅट इज टॅन ए प्लस बी, अँड दुसरा मला कोणता बघितला होता, टॅन ए मायनस बी. हे फॉर्म्युले बघितले होते. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी, बरोबर. आणि हा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. ओके, हा हे फॉर्म्युले बघितले ते. तर हे फॉर्म्युले अगोदर आपण जरी आपण हे फॉर्म्युले आपण अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये यूज केले होते, तर असं नाही की आपण अगोदरचे एक्सरसाइज सॉल्व्ह केला म्हणजे त्या फॉर्म्युलेचा यूज संपला, असं नाही. आपण ज्या मॅथ्स 2 मध्ये फर्स्ट चॅप्टरचे जे फॉर्म्युले किंवा फर्स्ट एक्सरसाइजपासून जे फॉर्म्युले लागणार आहे किंवा कन्सेप्ट लागणार आहे, त्या शेवटपर्यंत तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायला लागणार आहे, म्हणजे यूज करावं लागणार आहे. आता हा फॉर्म्युला यूज करून बघा, फर्स्ट एक तर मला इथे सबस्टिट्यूशनना हा रूट एक्स मला ठेवून कॉटचा कोणताही फॉर्म्युला मला बसत नाही, बरोबर आहे. तर मला कॉटचे अगोदरचे जे फॉर्म्युले होते, हे टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी, याचा यूज करावा लागेल. तर माझा कोणता फॉर्म्युला बसेल, मी आधी सांगितलं, तो डिनॉमिनेटर जर तुम्ही 1 प्लस 1 मायनस असतं ना, ते चेक करा. इथे 1 मायनस आहे, बरोबर आहे ना, इथे 1 मायनस आहे, म्हणजे 1 मायनस कुठे माझा, इथे हा आहे, म्हणजे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा मला. ओके, बरोबर. पण इथे अँगल माझे सेम पाहिजे, बरोबर आहे. इथे टॅन ए पाहिजे, टॅन बी पाहिजे, टॅन ए पाहिजे, टॅन बी. इथे टॅन तर काहीच नाही माझा, बरोबर आहे. ही टॅन तर काहीच नाही, म्हणजे हा फॉर्म्युला आणखी डायरेक्ट यूज करू शकतोय का, नाही करू शकत. एवढंच क्लिक झालं की मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण की इथे 1 मायनस आहे, इथे 1 मायनस आहे. पण इथे 1 आणि टॅनचा इथे
इथे टॅनचा आणखी काही संबंधच नाही. तर आपण अगोदर पण या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्यामध्ये आपण जिथे 1 असेल त्याला काय रिप्लेस करतो, दॅट इज टॅन पाय बाय 4 रिप्लेस करतो. ठीक आहे. आता मी आणखी एक स्टेप पुढे जातो. या 1 ला रिप्लेस करतो टॅन पाय बाय 4. ह्या 1 ला रिप्लेस करायचं नाही, कारण की आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये 1 लागतं, त्यामुळे ह्या 1 ला रिप्लेस करायचं नाही. ओके, चलो फिर रिप्लेस करतो y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 ला टॅन पाय बाय 4, कारण की टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. therefore टॅन पाय बाय 4 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस हे इथं काहीच नसतं, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1 असतं, म्हणजे ह्या 1 ला रिप्लेस करतो, दॅट इज टॅन पाय बाय 4 आणि मल्टिप्लाइड बाय रूट एक्स. आणखी पण फॉर्म्युला सॅटिस्फाय होतं का नाही होते, कारण की मला इथे टॅन बी पाहिजे, जो सेकंड अँगल आहे इथे त्याला टॅन पाहिजे, बरोबर आहे ना. तरच मी हा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत. तर काय करावं लागेल मला मग आता ह्या क्वेश्चनमध्ये आता तुम्ही सबस्टिट्यूशन घ्या. सबस्टिट्यूशन काय घेता तुम्ही आता, दॅट इज पुट रूट एक्स इज इक्वल टू टॅन अल्फा घ्या, बरोबर आहे. मग अल्फाची व्हॅल्यू काय बनते, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. आता क्वेश्चन बघा आणखी सिम्प्लिफाय होतो, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ 1 टॅन पाय बाय 4 प्लस टॅन अल्फा, कारण की रूट एक्सला काय ठेवलं टॅन अल्फा, अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन अल्फा. अभी बन गया फॉर्म्युला बनला माझा. आता काय बनला फॉर्म्युला, दॅट इज टॅन ए प्लस बी. therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ए काय माझा, दॅट इज पाय बाय 4 प्लस बी काय माझा अल्फा, बी अल्फा आहे माझा. therefore क्वेश्चन काय बनेल माझा, फॉर्म्युला पण यूज केला तुम्ही, कट करतो. ओके, therefore काय बनेल माझा, y इज इक्वल टू टॅन कट झालं, काय राहिलं, y इज इक्वल टू पाय बाय 4 प्लस अल्फा. प्लस अल्फाची व्हॅल्यू काय, y इज इक्वल टू पाय बाय 4 प्लस अल्फा काय, अल्फाची व्हॅल्यू इथे आहे माझ्याकडे ऑलरेडी, बरोबर आहे ना. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. ओके, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स, बरोबर. therefore आता डिफरेंशिएट घ्या, therefore डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, डी वाय बाय डी एक्स. पाय बाय 4चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे डेरिव्हेटिव्ह आपण अगोदर बघितलेलं आहे, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, पण एक्सच्या जागी काय, दॅट इज द रूट एक्सचा होल स्क्वेअर. इथे आन्सर संपत का आपलं, नाही संपत, कारण की रूट एक्स हे कंपोजिट फंक्शन आहे. अंडरस्टूड, रूट एक्स एक कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे त्याचा पण आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. therefore फायनल आन्सर, therefore डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचं काय बनतं, रूट एक्सचा स्क्वेअर काय मित्रांनो, दॅट इज एक्स आहे. लक्षात आलं. therefore रूट एक्सचा स्क्वेअर, आता हे 1000 वेळेस सांगून झालं, रूट एक्सला कसं लिहू शकतो मी, दॅट इज रूट एक्सचा स्क्वेअर आहे ना, therefore रूट एक्सला एक्स रेस टू 1/2 लिहितो, आणि हा माझा 2 आहे, हा 2 कट होतो, फक्त राहतो एक्स आहे. ओके, तर इथे एक्स राहिला, आणि रूट एक्सला काय लिहितो, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1 अपॉन 2 रूट एक्स. therefore डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, टर्म कॅन्सल करतो आता मी. अभी डी वाय बाय डी एक्स काय आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करतो, ही टर्म अगोदर घेतो, दॅट इज द 2 रूट एक्स मल्टीप्लाइड बाय 1 प्लस एक्स. झाला आपलं सिम्प्लिफाईड आन्सर. चलो कॉपी करा, खूप इझी आहे बघा. सी परत एकदा एक्सप्लेन करतो. y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ दॅट 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स होता, असा क्वेश्चन होता. तर मी कॉटचा कोणताही फॉर्म्युला यूज कर, कॉटचा फॉर्म्युलाच नाही, तर कॉटचा यूज फॉर्म्युला संबंधच येत नाही. तर मी कॉटला टॅनमध्ये, कॉटला दुसऱ्या फंक्शनमध्ये कन्वर्ट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो. कॉटचं रिलेशन कशासोबत जास्त संबंध आहे, टॅन सोबत आहे, त्यामुळे टॅनचं आणि कॉटचं रिलेशन काय आहे, रेसिप्रोकल आहे. त्यामुळे मी रेसिप्रोकल घेतला. रेसिप्रोकलमध्ये डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर बनतं, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर बनतं, इथे चेंज केला मी. ओके, मग आता इथे डायरेक्ट आपलं सबस्टिट्यूशन घेता येतं का नाही घेता येत, त्यामुळं मी काय केलं, अगोदर सबस्टिट्यूशन घेऊन पण माझी फॉर्म्युला बनत नाही ना,
त्यामुळं कट होणार नाही, फॉर्म सॉल्व्ह होणार नाही. तर आपण याच्या अगोदर टॅन ए प्लस बी ए मायनस बीचे फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युलेमध्ये यूज केला. 1ला रिप्लेस केला टॅन पाय बाय 4. दॅन नंतर मी रूट एक्सला काय ठेवलं, अल्फा ठेवला, कारण मला इथे पण टॅन पाहिजे होतं ना, त्यामुळं. आणि हे रिप्लेस करून टॅन ए प्लस बीचं फॉर्म्युला यूज करून मग नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊन आन्सर फाइंड केलं. ओके, इझी होतं. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला लॉजिक आणि ट्रिकी क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं जाईल. ओके, कॉपी केले. चलो, क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट झाला आपला. यहाँ पे खत्म होता है 9 क्वेश्चन नंबर. संपला आता 9 क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 9 खत्म हो गया. क्वेश्चन नंबर 10 चालू करूया. चलो, क्वेश्चन नंबर 10 स्टार्ट करतो. आता क्वेश्चन नंबर 10 स्टार्ट करायच्या अगोदर मी थोडं क्वेश्चन नंबर 10 चे बेसिक सांगतो. बघा, आता ह्या सगळ्या जे एक्सरसाइज आहे या प्रत्येक वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा वेगवेगळ्या फॉर्म्युला डिपेंड आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन विचारले, तुम्हाला त्यावेळेस सांगितलं असेल हा क्वेश्चन सबस्टिट्यूशनचा आहे का, लॉगरिथमिकचा आहे का, इनव्हर्सचा आहे की पॅरामेट्रिकचा फंक्शन, पॅरामेट्रिक बघणार आहे या टाईपचे फंक्शन. क्वेश्चन फक्त क्वेश्चन एकच लिहिला असेल, दॅट इज द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की हा फंक्शन लॉगना सॉल्व्ह होतो, देन हा फंक्शन मला सबस्टिट्यूशनना सॉल्व्ह होईल, हा फंक्शन मला त्याने वेगवेगळे फॉर्म्युले यूज करून. हे केव्हा जमेल, ज्यावेळेस तुमची मॅक्सिमम प्रॅक्टिस होईल त्यावेळेस जमेल, अदरवाईज होणार नाही. नाहीतर मग तुम्हाला क्वेश्चन आयडेंटिफाय करण्याचं तुम्हाला अख्खा म्हणजे कम्प्लीट होऊन जाईल. आणि मॅथ्स 2 म्हणजे कम्प्लिटली डिपेंड ऑन 2 मेन चॅप्टर, दॅट इज डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. हे 2 चॅप्टर तर एक दोघाला पण इंटरलिंक आहे आणि मॅक्सिमम वेटेज या 2 चॅप्टरलाच आहे. त्यामुळे प्रॅक्टिस हेच एक अल्टिमेट सोल्युशन असणार आहे. चलो, क्वेश्चन नंबर 10. ओके, क्वेश्चन नंबर 10. पहिला क्वेश्चन लिहितो. सी, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 माइनस 15x स्क्वेअर, 1 माइनस 15x स्क्वेअर. ओके, अभी बॉर्डर बघा, बघा या टाईपचे एक्झाम्पल. हा तो क्वेश्चन मला सिम्प्लिफाय सबस्टिट्यूशन पण होणार नाही. हा सबस्टिट्यूशनला मला एक्झाम्पल सॉल्व्ह करणार नाही. तर ही कम्प्लीट जे क्वेश्चन नंबर 10 आहे, हा कम्प्लीट क्वेश्चन सेट हा 2 फॉर्म्युला डिपेंड आहे. कोणते 2 फॉर्म्युले? 2 फॉर्म्युले नीट लक्षात द्या. दॅट इज, जर तुम्हाला या टाईपचं एक्सप्रेशन दिसेल, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए बी, किंवा टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी, या टाईपचं एक्सप्रेशन दिसेल. तर लक्षात घ्या, तर याला काय रिप्लेस करायचं, दॅट इज द टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बी मध्ये, आणि ह्या एक्सप्रेशनला रिप्लेस करायचं, दॅट इज द टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी. अंडरस्टूड? ओके, जर तुमचं टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी असेल, 1 मायनस ए बी असेल, तर त्याला काय रिप्लेस करायचं, टॅन वर प्लस आहे तर इथं प्लस 1 मायनस घ्यायचं, मग नंतर डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस मध्ये. सर टॅन इनवर्स ऑफ ए मायनस असेल तर टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी. लक्षात घ्या. ओके, या टाईपचं जर एक्सप्रेशन तुम्हाला सापडलं तर तुम्ही त्याला या 2 फॉर्म मध्ये रिप्लेस करायचं. कसं करायचं आता मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. ओके, मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली आयडेंटिफाईड होईल की या टाईपचं एक्सप्रेशन असेल त्याला मी या टाईपमध्ये रिप्लेस करू. म्हणजे माझं हे असेल तर मी याला हे रिप्लेस करू शकतो. ओके, म्हणजे माझं टॅन ए मायनस बी असेल अपॉन 1 प्लस ए बी असेल तर मी त्याला टॅन ए मायनस टॅन बी ठेवू शकतोय. म्हणजे ह्या अँगलला मी 2 याच्यामध्ये लिहू शकतोय. अंडरस्टूड? तर एक्झाम्पल बघूया. सी, एक्झाम्पल काय, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. अंडरस्टूड? तर हे आयडेंटिफाय झालं मला की टॅन इनवर्स आहे तर टॅनची फॉर्म्युला यूज करायचं आहे. सबस्टिट्यूशन करू शकत नाही,
कारण की काही पण अल्फा ठेवला टॅन ठेवला तर कोणताही फॉर्म्युला मला रिप्लेस होत नाही. सबस्टिट्यूशन आयडेंटिफाय कसं करायचं माहिती आहे का, फॉर्म्युला बनला तरच सबस्टिट्यूशन ठेवायचं. अंडरस्टूड. तर हे कसं आहे, हा एक्झाम्पल आहे या टाईपचा, दॅट इज द टॅन इनवर्स ऑफ टॅन ए प्लस बी अपॉन 1 मायनस टॅन ए बी किंवा टॅन ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी. हे दोन फॉर्म्युले आहे. पण या दोन पैकी फॉर्म्युला कोणता यूज करायचा, तो कसा आयडेंटिफाय करायचा, दॅट इज डिनॉमिनेटर मध्ये काय आहे माझा 1 मायनस आहे. ओके. आता या दोन पैकी माझ्या 1 मायनस कशामध्ये, ह्यामध्ये, म्हणजे मला हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा माझं काय बघा, आता या फॉर्म्युल्यामध्ये मला तर कळलं की हा फॉर्म्युला यूज करायचा, कारण मी डिनॉमिनेटर बघितला 1 मायनस आहे ना. ओके. पण ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे, हे दोघांचे दोन टर्म आहे, इथे काय टर्म माझी एकच टर्म आहे. तर या टर्मला मी स्प्लिट करतो. अंडरस्टूड. या टर्मला मी स्प्लिट करतो म्हणजे काय, माझे फॅक्टर पाडतो. म्हणजे 15x² ची माझी फॅक्टर पाडणार मी. अंडरस्टूड. हे 15x² ची फॅक्टर पाडणार, ज्यांचं ऍडिशन करून वर आलं पाहिजे वरची टर्म, ज्यांचं ऍडिशन करून ही टर्म आली पाहिजे. म्हणजेच काय, जे दोन फॅक्टर ज्यांची ऍडिशन करून माझं आन्सर आलं पाहिजे, दॅट इज द 8x आलं पाहिजे. बघा नीट लक्ष द्या. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे 15x, पण त्याचे जे फॅक्टर आहे ए आणि बी, त्यांचं ऍडिशन करून जी वरची टर्म आहे ती आली पाहिजे, दॅट इज 8x आलं पाहिजे. आता 15चे आणि 15चे कोणते फॅक्टर आहे ज्यांचं ऍडिशन करून 8 आहे, कोणते 15चे, 5x प्लस 3x. 5 3 15 आहे ना, बरोबर आहे ना. आणि आपलं बरोबर आहे की कसं आयडेंटिफाय करायचं, 5 3 दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, 5 3 15 आणि x इंटू x² माझं हे बरोबर आहे, फॅक्टर माझे जे आहे बरोबर आहे. 5x प्लस 3x काय माझं 8x आहे. माझे 8x ला मी काय स्प्लिट करणार होता, 5x प्लस 3x म्हणजे a प्लस b बनला माझा. अंडरस्टूड. तर याला मी कसं लिहिणार, याला आता सिम्प्लिफाय करतो म्हणजे कसं म्हणणार माझा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 8 ला काय लिहिणार, दॅट इज 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 50 ला पण स्प्लिट करायचं, कारण की मल्टिप्लिकेशन करता ना, हे वाला मल्टिप्लिकेशन ना आपलं, मी इथे लिहितो दॅट इज द 5x इंटू 3x. हे काय माझं बनलं, दॅट इज 15x². असं चार्ट काढा म्हणजे तुम्हाला सिस्टमॅटिक कळून जाईल की माझे कसे फॅक्टर पाडायचे. अपॉन 15 म्हणजे काय माझं 5x इंटू 3x इंटू 3x. ओके. बघा माझा आता इथे ए काय माझा 5x आहे, बी काय माझा 3x आहे, दोघांचं मल्टिप्लाय केलं 5 आणि याचं 3x. सॅटिस्फाय झालं या फॉर्म्युल्यामध्ये. आता मी याला रिप्लेस करू, दॅट इज द टॅन ए प्लस टॅन, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बी मध्ये, हे इनवर्स आहे याच्यामध्ये रिप्लेस करतो आता मी. दॅरफॉर माझा क्वेश्चन काय बनेल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए काय माझा ए 5x प्लस टॅन इनवर्स ऑफ बी काय माझा 3x. ओके. चलो आता डिफरन्शिएट घ्या, दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचं डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1 अपॉन 1 प्लस x². दॅट इज 1 अपॉन 1 प्लस x काय, 5x². आन्सर संपलं नाही. 5x आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 5x हा कंप्लीट फंक्शन आहे, 5x चा डेरिव्हेटिव्ह काय 5. देयरफॉर प्लस 1 अपॉन 1 प्लस आहे ना, आणि टॅन इनवर्स ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1 प्लस 3x चा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x म्हणजे 3. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 5 ला आपण स्प्लिट करू म्हणजे 5 चा स्क्वेअर घेऊ आणि x चा स्क्वेअर घेऊ, दॅट इज द 1 प्लस 5 का स्क्वेअर 25x². हे 5 इथं मल्टिप्लाय होईल, दॅट इज 5 प्लस दॅट इज द 3 अपॉन 1 प्लस 9x². बन गया मेरा आंसर. ओके. चलो फर्स्ट क्वेश्चन तर झाला. चला सेकंड क्वेश्चन बघूया. पहिला तर झाला माझा, आता सेकंड क्वेश्चन बघूया. चल
चलो क्वेश्चन सेकंड लिखता हूँ. क्वेश्चन y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये लिहितो 1 प्लस 35x स्क्वेअर अपॉन 2x अपॉन 2x आहे. ओके, 35x स्क्वेअर अपॉन 2x आहे. आता बघा, तुम्हाला भरपूर वेळ सांगितलं की कॉट असेल तर लगेच तुम्ही कॉटचे कोणताही फॉर्म्युला नाही, त्याला रिप्लेस करण्याचाच विचार करा. आपलं मॅक्सिमम तरी आपण साइन कॉस आणि टॅन मध्येच खेळतो, बरोबर आहे ना. तर हे कॉट कोसेक वगैरे हे खूप कमी लागतात, त्यामुळे हे कॉटला थोडंसं, आणि मॅक्सिमम फॉर्म्युला आपले साइन कॉस टॅन हे तीनच फॉर्म्युल्यामध्ये जास्त मध्ये. पण आता हे कॉटला रिप्लेस करू, कारण कॉटचा आपल्याला एकही डायरेक्ट फॉर्म्युला नाही. ओके, सबस्टिट्यूशन पण करता येत नाही. तर कॉटला रिप्लेस कसं करणार, दॅट इज द मी रेसिप्रोकल घेणार. रेसिप्रोकल म्हणजे काय, डिनॉमिनेटर वर न्यूमरेटर बनेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर बनेल, आणि कॉटचं काय बनेल, टॅन बनेल. Therefore y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह नाही, हा सिम्प्लिफाय करतोय मी क्वेश्चन. टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस 35x स्क्वेअर. पहिली स्टेप झाली. आता फॉर्म्युला निवडायचा आपल्याला. फॉर्म्युला कसा निवडायचा, डिनॉमिनेटर टर्म बघा 1 प्लस मध्ये, फॉर्म्युलामध्ये 1 प्लस कुठे, या फॉर्म्युलामध्ये, दॅट इज द मायनसच्या फॉर्म्युलामध्ये. ओके, म्हणजे वर मला आता काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ज्या दोन टर्म असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, आणि त्या दोघांचं सबट्रॅक्शन करून मला 2x यायला पाहिजे. अंडरस्टूड. म्हणजे ही 35 जी टर्म आहे, 35x करतो, त्याचे फॅक्टर पाडायचे. ज्या फॅक्टरचं सबट्रॅक्शन काय असायला पाहिजे, दॅट इज 2x असायला पाहिजे, बरोबर आहे ना. दोनचं मग 35चे फॅक्टर सांगा, दॅट इज 7 5 जा 7 आणि 5 जा 35 आहे. ओके, बरोबर आहे. आणि या दोघांचं सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन काय करून काय पाहिजे मला, 35x स्क्वेअर. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 7x मल्टिप्लाइड बाय 5x काय बनतं माझं, दॅट इज द 35x स्क्वेअर आहे. म्हणजे माझे फॅक्टर बरोबर आहे. अंडरस्टूड. तर रिप्लेस करू मी त्याला. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 ला काय रिप्लेस करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज मायनस 7x मायनस दॅट इज 5x अपॉन 1 प्लस 7x इंटू 5x. therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, हे काय बनेल माझं, हे काय बनेल माझं, हे फॉर्म्युला कोणता माझा, हा वाला फॉर्म्युला, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी लिहितो मी त्याला. टॅन इनवर्स ऑफ ए काय माझा, टॅन इनवर्स ऑफ ए 7x आहे मायनस दोघांमध्ये, आणि टॅन इनवर्स ऑफ बी काय माझा 5x आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. therefore differentiate with respect to x, derivative of y is dy by dx is equal to derivative of sin inverse, that tan inverse of 7x काय 1 plus 1 upon 1 plus 7x चा whole square into derivative of that is 7x, that is the 7 minus 1 upon 1 plus 5x चा square into derivative of 5x 5. Therefore dy by dx is equal to 7 upon 1 plus 49x square minus 5 upon 1 plus 25x square. हे माझं फायनल आन्सर. इझी आहे. चलो सेकंड वाला पण लिहून घ्या, लिख के ले लो. थर्ड एग्जाम्पल. ओके, third example, y is equal to tan inverse of 2 root x upon, third example, 2 root x upon 1 plus 3x, 1 plus 3x. ओके, tan इनवर्स मध्ये आहे,
पण फॉर्म्युला आता पहिली स्टेप तर क्लिअर झाली, टॅन इनव्हर्समध्ये आहे, टॅनचा फॉर्म्युला यूज करायचा. आता फॉर्म्युला कसा निवडायचा, इथे 1+ आहे, 1+ वाला फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, सेकंड वाला फॉर्म्युला यूज करायचा. पण ज्याचे 2 फॅक्टर डिनॉमिनेटरमध्ये आहे त्याचे फॅक्टर पाडायचे असे की त्याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर जी वरची टर्म आहे ती यायला पाहिजे. अंडरस्टूड? म्हणजे ह्या 3x असे 2 फॅक्टर पाडा ज्याचं सबट्रॅक्शन करून मला 2√x भेटलं पाहिजे. अंडरस्टूड? ओके. तर कोणते फॅक्टर येणार बरं? कोणते फॅक्टर येणार ज्याचं मला सबट्रॅक्शन करून 2√x येईल पाहिजे? समजा 2 फॅक्टर पडायचे आणि ते सबट्रॅक्शन 2√x आलं पाहिजे. समजा √x आहे ना, तर समजा हे 3 ला आपण समजा 3√x घेतलं, बरोबर आहे, आणि इथे 2√x पाहिजे, इथे √x घेतलं मी, बरोबर. मग काय बनतं माझं 3√x मायनस √x, काय बनतं 2√x, म्हणजे माझं बनलं इथे, हा बनला. पण आता मल्टिप्लिकेशन करून माझं हे 3x बनायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन काय करतो माझे 3√x मल्टिप्लाइड बाय √x, √x x बनतं, म्हणजेच काय माझं बनलं हे इज इक्वल टू काय बनलं, हे बनलं माझं 3x, माझं सॅटिस्फाय झाले आहे. ओके. आता रिप्लेस करून द्या. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2√x ला काय रिप्लेस कशाने करतो, 2 सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला ना. Therefore 3√x minus √x upon 1 plus 3x ला काय लिहितो, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज द 3√x इंटू √x अपॉन झाले अपॉन. तर काय ह्या फॉर्म्युला कसा बनला माझा, हा वाला, दॅट इज मला काय करतो, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ a मायनस टॅन इनवर्स ऑफ b. Therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a काय माझा 3√x minus tan inverse of √x. Okay. Therefore differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to tan inverse of 3√x. तर काय बनतो माझं, that is 1 upon 1 plus 3√x whole square into derivative of d by dx of 3 into √x मायनस याचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो 1 अपॉन 1 प्लस √x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ √x. ओके. थोडंसं समजण्यासाठी मी डबल घेतला. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 3 चा काय बनतो माझा डेरिव्हेटिव्ह 9 √x चा स्क्वेअर बनतो x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3√x 3 अपॉन 2√x मायनस इथे पण सेम तसंच 1 अपॉन √x 1 अपॉन x आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन 2√x. काय असेल आता सिम्प्लिफाय करता येईल आणखी, हे 1 अपॉन 2√x 1 अपॉन 2√x कॉमन घेऊ. Therefore dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन 2√x मी कॉमन घेतलं, तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 3 अपॉन 1 प्लस 9x राहिलं, बरोबर आहे ना. बरोबर आहे की नाही, 3 चा स्क्वेअर 9 आहे आणि √x चा स्क्वेअर x आहे, बरोबर. आणि ब्रॅकेट इथे मायनस आहे 1 अपॉन 1 प्लस x राहिलं, इथपर्यंत झालं. ठीक आहे. आता याला ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करू. Therefore dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन 2√x. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल माझा 1 इंटू 3 डायरेक्ट करतो आता 3 प्लस x मायनस आहे ना 1 इंटू हे थोडंसं सेकंड टर्म लिहितो 1 प्लस 9x अपॉन 1 प्लस 9x 1 प्लस x. ही का लिहिली, कारण की ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस बनेल. Therefore dy by dx is equal to 1 upon 2√x into bracket 3 plus x minus 1 minus 9x upon 1 plus 9x 1 plus x. ओके. अभी देखो 1 minus 3 minus 1 2. Therefore dy by dx is equal to 1 upon 2√x
इंटू काय बनेल माझं हे 3 - 1 2 प्लस एक्स मायनस एक्स म्हणजे -8x अपॉन 1 + 9x आणि 1 + x आहे. यातून आणखी मला 2 कॉमन घेता येईल ना. ठीक आहे. therefore dy/dx इज इक्वल टू 2 कॉमन घेतला, इथं राहिलं का 1 - 4x अपॉन 2√x 1 + 9x 1 + x. बरोबर. अभी कट होते काय? हां कट होते. आता राहिलं काय? therefore dy/dx इज इक्वल टू 1 - 4x अपॉन √x 1 + 9x 1 + x. ये हो गया मेरा फाइनल आंसर. ध्यान से देखो, व्यवस्थित लिहा. 1 + x. क्वेश्चन नंबर 3. चलो क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 लिहितो मी आता, लिख के ले लो. क्वेश्चन नंबर 4 लिहितो मी. y is equal to tan inverse of 2 raised to x upon 1 plus 2 raised to 2x plus 1 complete bracket. बघा आता या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही करत असाल ना त्यावेळेस कधीच जमणार नाही, कारण की या टाईपच्या एक्झाम्पलला मॅक्सिमम तर प्रॅक्टिसच पाहिजे. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही ठीक आहे लॉजिक आता एक्झाम्पल लावलं तसं लॉजिक करून प्लस मायनस करून वगैरे थोडंसं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता, पण हे टाईपच्या एक्झाम्पलला थोडंसं प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. कारण का हे स्प्लिट करायचं स्क्वेअर करायचं हे कधी येईल त्यावेळेस प्रॅक्टिस कराल त्यावेळेसच तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल येईल. बघा कारण की याला काहीतरी स्टेप्स असतात, त्या स्टेप्स तुम्हाला ते फॉलोच करावं लागतं, अदरवाईज एक्झाम्पल येतच नाही. ते म्हणजेच दाखवतो तुम्हाला. सी आता y इज इक्वल टू हे 1 + a 1 + a म्हणजे हा मला मायनसचा फॉर्म्युला यूज करता एक तर फिक्स झालं. हां ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मायनस करून वरची टर्म आली पाहिजे. आपला फंडा क्लिअर आहे. हां तर आता ह्या 2 raised to x मल्टिप्लिकेशन करायचं असलं मला हे स्प्लिट करावं लागेल, म्हणजे 2 raised to x + 1 असे 2 raised to असं आहे ना. तर हे 2 raised to x दोघांना मग स्प्लिट करतो म्हणजे काय बनेल माझं 2 raised to x इंटू 2 raised to 1 बनेल. कोणती प्रॉपर्टी यूज केली? दॅट इज a raised to m plus n इज इक्वल टू a raised to n मल्टिप्लाइड बाय a raised to n. ही आठवीमध्ये पण होती तुम्हाला प्रॉपर्टी. ओके, ही प्रॉपर्टी यूज करून थोडं स्प्लिट केलं मी एक्झाम्पलला. तर काय बनलं 1 + 2 raised to x इंटू 2 raised to 1 या टाईपमध्ये बनलं. ठीक आहे बरोबर. पण आता बघा आणखी पण दोघांचं मल्टिप्लिकेशन करून याचं सबट्रॅक्शन करता येतं का? नाही करता येत मला. तर ह्या 2 raised to दॅट इज 2 raised to 2x आहे ना, असं आहे ना. 2 raised to 2x आहे बरोबर आहे ना. याला 2 raised to 2x म्हणजेच काय माझं मी तुम्हाला सांगितलं की याला 2 raised to ब्रॅकेटमध्ये x raised to 2 लिहू शकतो, म्हणजे 2 raised to x चा स्क्वेअर लिहू शकतोय बरोबर ना. कारण की हे ब्रॅकेटमध्ये आतमध्ये बाहेर मी करू शकतोय, कारण हे दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे मी हे 2 raised to x म्हणजेच दॅट इज 2 raised to x म्हणजेच x 2 raised to x चा स्क्वेअर आणि याला स्प्लिट करतो मी परत. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x अपॉन का बरं 2 raised to x लिहितो तर लॉजिक पण सांगतो मी. 2 raised to x का लिहितो
कारण की वर माझं 2 आहे, हे काय वर 2 आहे, त्यामुळे मला खाली पण 2 आणणं गरजेचं आहे. अंडरस्टूड? त्यासाठी मी सिम्प्लिफाय करतो. 1 प्लस दॅट इज 2 हा, दॅट इज 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2 आहे. इथपर्यंत कळलं? बरोबर. पण आता आणखी पण दोघांची टर्मचं मल्टिप्लिकेशन म्हणून सबट्रॅक्शन येतं का? नाही येत माझं. कारण की बघा फॅक्टर पाडले तर त्याची फॅक्टर पाडा, आणखी फॅक्टर पण पडत नाही त्याची, आणि दोघांचं सबट्रॅक्शन करा बरं, नाही येत. 2 स्क्वेअर अँड मायनस हे जमत नाही, फॅक्टर पण पडत नाही, आणि सबट्रॅक्शन केलं तर 2 पण येत नाही. तर काय करावं लागेल सी बघा, याला 2 ला आणखी पण स्प्लिट करा. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 असेल वर आहे 1 प्लस हे 2 स्क्वेअर आहे ना, म्हणजेच 2 इंटू 2 इंटू 2 असेल या, बरोबर. 2 स्क्वेअरला 2 टाइम ट्वाइस लिहिलं मी. कारण की का मला दोघांचं सबट्रॅक्शन, 2 टर्म फॅक्टर आले पाहिजे, ज्याचं मल्टिप्लिकेशन फॅक्टरचे सबट्रॅक्शन ही वरची टर्म आली पाहिजे मला, बरोबर आहे ना. आणि ही वरची जी टर्म येईल ना, ती मायनस करून ही 2 आला पाहिजे. म्हणजे ज्या 2 टर्म येतील मला डिनॉमिनेटर मध्ये, ज्या 2 टर्म येतील त्याचं सबट्रॅक्शन करून मला 2 आलं पाहिजे. ज्या 2 टर्म आहे त्याचं सबट्रॅक्शन करून मला ही टर्म आली पाहिजे. अंडरस्टूड? आता बघा थोडंसं मी काय करतो, चेंज करतो. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 अपॉन 1 प्लस हे 2 आणि हे कोणतं पण हे आणि हे कंबाईन करतो, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 याला थोडंसं वेगळं, हे दोघं ही एक टर्म घेतो माझी ए आणि हा माझा बी आहे. अंडरस्टूड? हा माझा ए आणि हा माझा बी आहे. तर काय म्हणतो फॉर्म्युला, हा माझा ए हा बी आहे, ओके, हा ए हा बी आहे, यांचं दोघांचं सबट्रॅक्शन करून मला वरची टर्म आली पाहिजे. म्हणजे 2 इंटू 2 मायनस 2 आहे. हा ए हा बी आहे. 2 इंटू 2 मायनस 2 किती येतं बघा सांगा. हे 2 या दोघांमध्ये मी 2 कॉमन घेतो, राहिलं काय आतमध्ये 2 मायनस 1 इज इक्वल टू 2 मायनस 1 काय बनतो माझा 1 बनतो, बरोबर आहे ना. म्हणजेच काय आलं इंटू 1 आहे इज इक्वल टू काय आलं 2 म्हणजे माझी वरची टर्म आली. अंडरस्टूड? म्हणजे माझी वरची टर्म आली. दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस दोघांचं 2 फॅक्टरचं मायनस हे 2 आलं, त्यामुळे मी स्प्लिट केलं. तर मग माझं ए हा बनला, बी हा बनला, बरोबर आहे. पण ए मायनस बी करावं लागेल, म्हणजेच हा मायनस हा करावा लागेल ना. ओके, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ या 2 ला स्प्लिट करू, दॅट इज 2 इंटू 2 मायनस 2 अपॉन 1 प्लस 2 इंटू 2 इंटू 2 अभी बन गया अपना फॉर्म्यूला बनला आपला आता ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी. बघा ए माझा हा आहे आणि बी माझा हा आहे. therefore y इज इक्वल टू काय ठेवायचं जर हे असलं तर दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ए. टॅन इनवर्स ऑफ ए काय माझा 2 इंटू 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ बी. बी काय माझं टॅन इनवर्स ऑफ बी that is 2 आहे. therefore y is equal to tan inverse of आता taking differentiate with respect to x. differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय dy by dx is equal to, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह नीट बघा, हे tan इनवर्स ऑफ 2 इंटू 2 आहे. आता 2 त्याला मल्टिप्लाय मध्ये तो 2 पुढे घ्या किंवा मागे, काय फरक पडणार नाही. तर समजा टॅन इनवर्स ऑफ 2 आहे, तर हा माझा ए हा माझा बी आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल दॅट इज 1 अपॉन 1 प्लस एक्स काय माझं 2 इंटू 2 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे लिहितो मी परत डी बाय एक्स ऑफ 2 इंटू 2 आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस
2 raised to x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ हा वाला फंक्शन दॅट इज 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह, कारण की ते कंपोजिट फंक्शन आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह वापस घेणं. therefore dy by dx is equal to 1 upon हे काय बनेल 2 हा 2 याला पण मल्टिप्लाय होतो, हा 2 याला पण होतो, म्हणजे 2 चा काय स्क्वेअर बनेल आणि हा 2 raised to x स्क्वेअर बनेल. हा 2 याला स्क्वेअर केल्यानंतर हा 2 चा स्क्वेअर काय 4 आहे. therefore 1 plus 4 into 2x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. बघा 2 बाजूला घ्या कारण 2 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणि ए 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2 raised to x म्हणजे काय आहे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे a म्हणजे नंबर आहे 2 म्हणजे नंबर आहे ना म्हणजे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय a raised to x log a. फर्स्ट लेक्चर मध्ये आपलं कव्हर झालं. ओके हे फॉर्म्युला, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. हे 2 मल्टिप्लाय केलं इंटू काय माझं a raised to x म्हणजे 2 raised to x log a. ओके चलो सेकंड 1 अपॉन 2 raised to x चा स्क्वेअर बनेल ना 2 raised to x चा स्क्वेअर आहे मल्टिप्लाइड बाय 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज a raised to x म्हणजे 2 raised to x इंटू log 2. कॉमन काय घेता येईल बघा बरं, कॉमन घेता येईल मला 2 raised to x log 2 2 raised to x log 2 घेता येईल कॉमन. therefore dy by dx is equal to 2 raised to x log 2 हा कॉमन घेतला मग इथे काय राहिलं ब्रॅकेट मध्ये 1 plus 4 इंटू पण चुकलं इथे काय ते हे 2x स्क्वेअर आहे ना हा 2x स्क्वेअर आहे. ठीक आहे बरोबर आहे. चल हा 2 इथे बॉटम मध्ये नाही x खाली नाही आहे हा 2x स्क्वेअर आहे असा आहे वर आहे लक्षात घ्या. चलो इथे लिहा इंटू 2x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस 2x स्क्वेअर देन ब्रॅकेट कंप्लीट. आणखी काय कॉमन घेता येईल का, आणखी इथे 2 राहिला ना माझा इथे हा 2 इथे राहिला, आणखी काही कॉमन घेता येईल का नाही घेता येईल. ठीक आहे हे झालं माझं फायनल आन्सर. चलो व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन सॉल्व करा. चलो क्लिक केलेलं चलो क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 लेतो. y is equal to cot inverse of a square minus 6x square upon 5ax या टाइपचं एक्झाम्पल. तर बघा तुम्हाला कधी पण सांगितलं कॉट असेल तर त्याला आधी पहिलं टॅन मध्ये कन्वर्ट करा, कारण की का तुम्हाला टॅनचं आणि कॉटचं रिलेशन मध्ये रेसिप्रोकल म्हणजे जे डिनॉमिनेटर असेल ते न्यूमरेटर न्यूमरेटर ते डिनॉमिनेटर होईल. therefore क्वेश्चन कसा होईल y is equal to tan inverse of x हा काय बनेल 5ax अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर बरोबर. हे झालं कन्वर्ट. आता सेकंड स्टेप काय फॉर्म्युला कोणता आता बघा. आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता म्हणजे आता फॉर्म्युला लॉजिक पण लावू शकत नाही. एक तर कळलं इथं मायनस आहे मायनस असल्यामुळं हा फॉर्म्युला प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा हे माहिती आहे पण इथे 1 पाहिजे इथे 1 नाही आहे बरोबर ना. इथे आपल्याला 1 आणायला लागेल त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला आपल्याला लॉजिक लावता येईल. इथे 1 कसं आणणार जसं आपलं मी 1 कसं आणणार समजा आपण जो नंबर असतो त्याला जर आपण डिवाइड केलं तर तो 1 बनतो
म्हणजे ए स्क्वेअर असेल त्याला ए स्क्वेअरने डिवाइड केलं तर काय बनेल, तो कट कट होऊन काय बोलतो इज इक्वल टू 1 बनतं. तसं करून बघूया. ठीक आहे. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ए स्क्वेअर. का करायचं, लॉजिक लावतो. काय लॉजिक, की ए स्क्वेअरला मला 1 बनायचं, इथे 1 पाहिजे मला. therefore y is equal to कसं बनेल, y is equal to tan inverse of 5ax upon a square upon a square upon a square minus 6x square upon a square. बरोबर ना. ठीक आहे. चलो y is equal to tan inverse of a कट झाला, काय राहिलं माझा 5 upon x by a अपॉन इथे काय आला 1 मायनस 6x बाय ए चा होल स्क्वेअर. बरोबर, 6x बाय होल स्क्वेअर. आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, फॅक्टर पाडायचे. फॅक्टर जे आहे ते सबट्रॅक्शन करून वरची टर्म आली पाहिजे. तर असे फॅक्टर पाडा ज्याचे ही टर्म, जे ह्या टर्मचे फॅक्टर असे पाडा ज्याचं सबट्रॅक्शन ॲडिशन करून ना. बरोबर आहे. हा ॲडिशन करून मला ही टर्म आली पाहिजे. बरं, इथे काय टर्म आहे 6x स्क्वेअर अपॉन ए. म्हणजे आता ही टर्म x बाय एक्स बाजूला ठेवा. इथे फॅक्टर काय माझा 6 आहे. मग काय करणार मी 6चे असे दोन फॅक्टर काढा ज्याचं ॲडिशन ना, फॉर्म्युला ॲडिशनचा आहे ना, त्याचं ॲडिशन करून मला काय आलं पाहिजे इथे 5. काय फॅक्टर आहे 3 2 जा 6 आहे. बरोबर आहे ना. आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून, म्हणजे माझं काय मल्टिप्लिकेशन, हा 3x बाय ए लिहू शकतो का आता. 3x बाय ए मल्टिप्लाइड बाय 2x बाय ए इज इक्वल टू हे आलं पाहिजे. दॅट इज 3 2 जा 6x स्क्वेअर ए स्क्वेअर आलं बरोबर माझं. ठीक आहे, फॅक्टर माझे बरोबर आहे. चलो लिहा आता. मग त्याला स्प्लिट करू, म्हणजे आपल्या फॅक्टर ऑप्टेन झाले ते आता इथे ठेवूया. therefore y is equal to tan इनवर्स ऑफ 5x बाय ए ला रिप्लेस करतो या दोन फॅक्टरना. दॅट इज 3x बाय ए प्लस 2x बाय ए अपॉन 1 मायनस 3x बाय ए मल्टिप्लाइड बाय 2x बाय ए. ए काय आला माझा, बी काय आला. आता हे थोडंसं मी रब करतो. आता फॅक्टर थोडंसं मी रब करतो. ठीक आहे, राहू द्या. इथं लिहितो. चलो आता हां, म्हणजे काय बनेल माझा y इज इक्वल टू टॅन ए प्लस बीचा ना, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ, त्याला काय देतो टॅन इनवर्स ऑफ ए. ए काय माझा 3x बाय ए. therefore टॅन इनवर्स ऑफ 3x बाय ए. आता थोडंसं x बाय एला सोबत लिहितो. 3x बाय ए प्लस टॅन इनवर्स ऑफ 2x बाय ए 2x बाय ए असं लिहितो. therefore taking differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काय 3 याचा 3x बाय ए चा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ना, कारण हे कंपोजिट फंक्शन आहे. हां, मग 3x बाय ए चा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा. हा 3 नीट लक्ष द्या. सी 3a काय मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये ना, तर त्याला मी हा कॉन्स्टंट आहे. ए काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे 3 बाय ए बाजूला घेतो आणि राहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ काय x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय 1 आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं फक्त 3 बाय ए येतं मल्टिप्लाइड बाय 3 बाय ए मी डायरेक्ट लिहिलं. ओके, आता प्लस याचं सेम, दॅट इज 1 अपॉन 1 प्लस 2x बाय ए चा होल स्क्वेअर. ओके, आणि मल्टिप्लाइड बाय सेम याचा काय येईल माझं, दॅट इज 2 बाय ए चा 2 बाय इंटू 2 बाय ए. therefore dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन, सिम्प्लिफाय करायचा 3 चा स्क्वेअर काय बनेल 9x स्क्वेअर ए स्क्वेअर. therefore 1 प्लस 9x स्क्वेअर ए स्क्वेअर आणि हे इंटू काय बनेल माझं, हे इंटू 3 बाय ए. ओके, प्लस दॅट इज 1 अपॉन 1 प्लस
हे 2चं स्क्वेअर 4x² a² इंटू 2/a. आता आणखी काय करता येईल, काय करता येईल, याचं काय करता येईल तुम्हाला, याला डिनॉमिनेटरमध्ये 1 डिनॉमिनेटरमध्ये 1 आणि याला क्रॉस मल्टिप्लाय करा. जे मल्टिप्लाय होईल ना a² 1 बनेल आणि या a² मधून हा a कट होईल. बरं कसं होईल बनेल, therefore dy/dx इज इक्वल टू 1 अपॉन क्रॉस मल्टिप्लाय करा a² प्लस 9x² या अपॉन क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय बनेल, हे a² इंटू 3/a. सेम याला पण करा, दॅट इज 1 अपॉन a² प्लस 4x² अपॉन a² इंटू 2/a बनेल. ओके, हा a² वर जातो, दॅटफोर काय बनेल माझा इथे, इथेच कट करू का, इथे कट करतो, दॅट इज इथे राहिला माझा a आणि हा इथे a कट झाला, इथे a राहिला, म्हणजे हा a डिनॉमिनेटरचा वर जाईल, म्हणजे काय बनेल dy/dx इज इक्वल टू a अपॉन a² प्लस 9x² आणि हा 3 राहिलेला आहे 3a प्लस 2 वरचा राहिलेला a, दॅट इज 2a अपॉन दॅट इज a² प्लस 4x². आता आणखी काय करता येईल, ठीक आहे इथपर्यंत लिहिलं तरी भरपूर आहे. ए एकदम कॉमन घ्यायचं, ए कॉमन घ्यायचं, जास्त मॅटर नाही होत, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. हा माझा फायनल आन्सर. ठीक आहे बरोबर आहे, लिहून घ्या. हा माझा 6th आन्सर. चलो सेवेंथ एग्जाम्पल. सेवेंथ एग्जाम्पल. क्वेश्चन कसं आहे, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a प्लस b tan x अपॉन b मायनस a tan x. ओके बघा टॅन तर आहे, पहिलं बघा टॅन मध्ये आहे, ठीक आहे, पण इथे आपल्याला पाहिजे 1 पाहिजे. 1 असल्यानंतर 1 मायनस बनला तर म्हणजे टॅन a प्लस बीचा फॉर्म्युला, टॅन इनवर्स ऑफ a प्लस टॅन इनवर्स ऑफ b हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. पण इथे 1 आहे, म्हणजे 1 आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आताच बघितलं आपण, डिवाइड बाय जी टर्म असेल त्याला डिवाइड करा. therefore डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय b. ओके काय बनेल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a बाय b प्लस b डिवाइड केल्यानंतर बघा b करतो परत आणि इंटू टॅन x अपॉन हे b डिवायडेड बाय b मायनस a बाय b टॅन x. बघा काय कट होते, हे b कट होईल, हे b कट होईल, काय बनलंय, therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a बाय b प्लस टॅन x अपॉन 1 मायनस a बाय b टॅन x. सिम्प्लिफाय झाल्यानंतर व्यवस्थित बघा, सी हा a b ऑलरेडी आला माझा, फॉर्म्युला बनलाय माझा. सी a दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि दोघांचं ॲडिशन, दोघांचं मल्टिप्लिकेशन दोघांचं ॲडिशन. ओके म्हणजे सेम अँगलचं माझा हा a काय माझं a बाय b आहे. therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a काय माझा a बाय b प्लस टॅन इनवर्स ऑफ b काय माझा टॅन x आहे. ओके
टॅन एक्स आहे. टॅन इनवर्स टॅन कट झाला माझा. आता इथे बघा, आता वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. therefore वायचा डेरिव्हेटिव्ह इथे येतो. आता therefore वायचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल, dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a बाय b साठी फॉर्म्युला काय आहे बघा. नीट लक्ष द्या. इथे बघा, टॅन इनवर्स ऑफ a बाय b आहे. लगेच गडबड करू नका, कारण इथे एक्स नाही आहे, हा पूर्ण एक कॉन्स्टंट आहे. त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 येईल. गडबडून जाऊ नका. सी, जर तुमच्या टर्म मध्ये एक्सच नाही तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तो 0, तो कॉन्स्टंट असतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल माझा 0 आणि प्लस याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. therefore dy बाय dx इज इक्वल टू 1. बी केअरफुल हा, इथे एक्स नाही त्यामुळे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे 0. चलो लिख के 7th. एट एग्जाम्पल. Eighth example. Y is equal to tan inverse of 5 minus x upon 6x square minus 5x minus 3. बघा, या टाईपचे एक्झाम्पल. ही पण थोडीशी वेगळी एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय ते एक्झाम्पल फर्स्ट टाइम तर सोडवता येणार नाही आहे, कारण की यामध्ये एक वेगळं स्टेप्स लागतात. ते वेगळ्या स्टेप्स म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल, तरच ते एक्झाम्पल सॉल्व्ह होतं तुमचं अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. कसं का बरं असा सेम, कारण की हे जे डिनॉमिनेटर आहे हे किती आहे तुमचं, हे जे डिनॉमिनेटर आहे याचे आता पॉसिबिलिटी काय आहे की इथे 1 पाहिजे, बरोबर ना. 1 प्लस 1 मायनस पाहिजे तरच ते सॉल्व्ह होतं. सेकंड पॉसिबिलिटी सबस्टिट्यूशन पण घेता येत नाही, इथे 1 पण नाही आहे. त्याने इथे फॅक्टर पाडले तरी 1 बनणार नाही आपला, कारण फॅक्टर दोन्ही पण ब्रॅकेटमध्ये येतात ना, त्यामुळे ते 1 बनत नाहीये. तर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की या टाईपच्या एक्झाम्पलला तुम्हाला +1 -1 करावं लागेल. का, कारण की ते आपल्याला पहिलं स्टार्टिंगला 1 आलं, त्यामुळे +1 -1 करायचं. कसं बघा, सी y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 - x अपॉन 1 प्लस केला म्हणजे मला तो कटच करायचा, म्हणजे मायनस पण करावं लागेल ना. सी 1 प्लस केला आणि 1 मायनस केला म्हणजे मी माझा 0 म्हणजे एक नल करत असेल तर हे दोघं कट करत असेल काय करावं लागेल मला, 1 प्लस घेतला 1 मायनस करावं लागेल. 1 प्लस घेतला म्हणजे 1 मायनस करावं लागेल, म्हणजे हे नल होऊन जातं, बरोबर नाही, कट होऊन जातं. त्यासाठी मी ते काय केलं, एक 1 प्लस घेतला. 1 प्लस घेतला आणि जी आधीची ब्रॅकेट आहे दॅट इज 5x स्क्वेअर मायनस 1 मायनस तर तुम्ही घेऊ शकत नाही स्टार्टिंगला, 1 मायनस घेऊ शकत नाही, कारण की तुमचा कट करण्यासाठी बघा 1 प्लस पाहिजे आणि इकडे मायनस पाहिजे. 1 प्लसच घ्या, 1 मायनस घेतलं तर तुम्हाला आन्सर येणार नाही. हे पण सॉल्व्ह करून बघा, कारण हे अगोदर सॉल्व्ह केले त्यात 1 प्लस आल्यानंतर तुमचा आन्सर सॅटिस्फाय होतं. बघा 1 प्लस घेतलं, 1 प्लस केलं आणि हा सेकंड टर्म लिहिला, दॅट इज 5x - 3 घेतलं. आता याला मायनस करावं लागेल ना, हा जो प्लस केला तो मायनस करायला लागेल, म्हणजे 1 - 1 लिहिलं येतं. इथे 1 फॉर्म्युल्यामध्ये इथे 1 प्लस पाहिजे, म्हणून मी 1 प्लस केला आणि एक 1 मायनस पण केला. अंडरस्टूड. त्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये मी 1 प्लस केला आणि 1 मायनस केला. ओके, चला 1 मायनस पण घेऊ शकतोय, पण 1 मायनस घेतल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, हे सगळं टर्म कसं आहे, सी एक बेसिक आहे. जर समजा हे ब्रॅकेट आहे तुमचं आणि ब्रॅकेटमधून तुम्ही जर एखादी टर्म मायनस काढली ना आणि ते 1 दिला तर हे 1 मायनस बनून जातं, म्हणजे तुमचा हा फॉर्म्युला बनेल, बरोबर आहे. पण मी
इथं ऑलरेडी मला इथे ब्रॅकेटमधून बाहेर काढण्याची गरज नाही आहे, कारण हा 6 प्लस आहे माझा आणि टर्म चेंज करायची पण गरज नाही आहे. त्यामुळे 1 प्लस घ्या आणि दुसऱ्यावाला मायनस घ्या. आता कसं बनेल सा, आता काय सिम्प्लिफाय केल्यानंतर कसं बनतं माझं क्वेश्चन, therefore y is equal to tan inverse of 5 by y minus x upon 1 plus हे काय बनेल माझं 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3 मायनस 1 किती बनतं -4. बघा पहिल्या याच्यामध्ये फॅक्टर पाडले तुम्ही किती होते 6 18 चे दोन फॅक्टर म्हणजे किती आलं पाहिजे तुमचं मध्ये -5 आलं तर ते फॅक्टर पडत नाही तुमचे. आणि 9 2 जा 18 तर हा मध्ये 5 येत नाही फॅक्टर फॅक्टर पडत नाही. याचे फॅक्टर पडतील तुमचे. आता हे याचं फॅक्टर किती पडेल तर समजा बघा फॅक्टर कसे पडतील. हे 6 4 जा 24 आहे. 24 चे फॅक्टर कोणते पडेल तुमचं 6 4 जा 24 फॅक्टर पाडायला किती पडले तुमचे हे इथं आपल्याला मायनस आलं पाहिजे -5 आलं पाहिजे. तर फॅक्टर कोणते आपले दोन कोणते बनेल फॅक्टर कोणते 6 4 जा 24 मग किती 8 3 जा 24 8 3 जा 24 बरोबर ना 8 3 जा 24 मग 8 -8 केला आणि +3 केला तर तुमचे फॅक्टर पडतात का पडतात ना. 6 4 जा 24 मग इथे मायनस पाहिजे हां बरोबर आहे. आणि दोघाचं मल्टिप्लिकेशन 8 3 जा 24 केलं -24 येतं आणि 8चं आणि दोघांचं ॲडिशन केल्यानंतर हे -5 बनतं का -8 + 3 -5 म्हणजे माझं फॅक्टर पाडेल. माझे ह्याचे फॅक्टर कसे पडतात मग बघा फॅक्टर इकडे पाडून दाखवतो मी 6x स्क्वेअर -5x -4 काय बनले माझे फॅक्टर 2 आहे ना. त्यामुळे 6x स्क्वेअर -8x बरोबर ना +3x -4 याच्यामधून कॉमन काय घेतो मी आता x तर कॉमन आहे 2 घेतो 2 कॉमन घेतो आणि x कॉमन घेतो बरोबर ना. राहिलं काय येतं इथं राहिलं 3 एक 3 राहिलं आणि ते x राहिला मायनस 2x कॉमन घेतला ना मी मग 2 इथे 3 x राहिला x तर इथे घेतलेला आहे आणि 2 कितीचा 2 4 जा x 2 4 जा हां बरोबर 2 4 जा प्लस कॉमन याच्यामध्ये काय आहे का नाही मग कॉमन 1 घेतो 3x - 4 आणि फॅक्टर काय मग पडतं 3x - 4 आणि 2x + 1 बरोबर ओके ठीक आहे. मग ह्याला मी कसं लिहितो दॅट इज y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 - x अपॉन 1 + 3x - 4 आणि 3x काय वरचं 2x + 1 हे ओके. माझा हा झाला A आणि हा झाला B. आता हे कोणता फॉर्म्युला आहे खाली B आहे म्हणजे मायनस करावं लागेल तर वरचं येतो का बघा हे 2 मायनस करून 5 - x बनतं का बघा म्हणजे हे दोन कोणते माझे दॅट इज 3x - 4 मायनस हे जो आहे सेकंड टर्म दॅट इज 2x + 1 ब्रॅकेट का टाकलं कारण मायनस केल्यानंतर साइन चेंज होईल. therefore 3x - 4 मायनस हे काय माझं 2x -1 बनेल बरोबर -4 -1 -5 बरोबर म्हणजे हे काय बनणार 2x - 5 x - 5 पण इथे काय -5 - x आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा माझा आन्सर बघा काय आलंय हे असं घेतल्यानंतर 3x - 4 - 2x + 1 हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर माझं 3x 3 - 2x काय आलं x आलं आणि -1 - 4 काय आलं -5 आलं. माझं आन्सर काय आलं x - 5 आलं बरोबर आहे. तर आता मला लक्षात आलं की हे x - 4 आलं तर मी याला उलटं करून बघतो म्हणजे दॅट इज द 2x + 1 मायनस 2x + 1 मायनस 3x - 4 असं सबट्रॅक्शन करून बघतो तर आन्सर काय आहे बघा दॅट इज 2x + 1
मायनस 3x प्लस 4 एक्स 1 प्लस 4 किती बनतं तुमचं 5 आणि हे 2x मायनस 3x काय बनतं मायनस एक्स. म्हणजे माझा याला काय करावं लागेल इंटरचेंज करायला लागेल मला. म्हणजे माझा ए काय बनतो हा 2x मला अगोदर घ्यायला लागेल आणि हा 3x पलटी घ्यावा लागेल. therefore क्वेश्चन कसं बनेल y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ therefore 5 मायनस एक्स अपॉन 1 प्लस ए काय बनेल माझा दॅट इज 2x प्लस 1 इंटू 3x मायनस 4 आणि याचं दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर मला वरची टर्म येते. म्हणजे माझा फॉर्म्युला बनलाय. ओके therefore रिप्लेस करतो मी त्याला आता. रिप्लेस करतो त्याला इथे करतो आता. therefore y इज इक्वल टू ए काय माझा आता याला चेंज करतो ना. ओके y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ए काय माझा हा therefore 2x प्लस 1 खाली काय बॉटमला प्लस येतं मायनस ना मायनस 3x मायनस 4 अपॉन 1 प्लस 2x प्लस 1 इंटू 3x मायनस 4. therefore y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ए काय माझा ए काय होता हा 2x प्लस 1 मायनस tan इनवर्स ऑफ बी काय माझा 3x मायनस 4. therefore differentiate with respect to x. therefore dy by dx is equal to 1 upon 2x plus 1 चा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1 दॅट इज द 2. बरोबर आहे ना कारण की 2x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि कॉन्स्टंट 0 मायनस 1 अपॉन 1 प्लस 3x मायनस 4 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 3. therefore dy by dx is equal to 1 upon 1 plus 2x plus 1 चा होल स्क्वेअर वर लिहा 2 मायनस therefore 3 upon 1 plus 3x minus 4 चा स्क्वेअर. हे झालं तुमचं सिम्प्लिफाईड आन्सर. आणखी पण सिम्प्लिफाय करू शकता. कसं करणार 2x प्लस 1 दॅट इज ए प्लस बी द होल स्क्वेअरचा हे. पण आता इथपर्यंत ठीक आहे कारण की खूप लेंथी बनेल. कॉपी करून घ्या. चलो लास्ट एग्जाम्पल 8th एग्जाम्पल बघू. एट्थ एक्झाम्पल काय क्वेश्चन y is equal to cot inverse of 1 upon 4 minus x minus 2x square upon 3x plus 2. ओके तुम्हाला मागच्या पण एक्झाम्पल मध्ये सांगितलं कॉट असेल तर पहिले त्याला कन्वर्ट करून घ्या टॅन मध्ये. तर y is equal to tan inverse of 3x plus 2 upon 4 minus x minus 2x square. ओके आता बघा इथं 2x स्क्वेअर आहे. याला क्वाड्रॅटिकचं कन्वर्ट करत असलं प्रॉपर तर मायनस साईन कॉमन घ्या आणि हा 2x मायनस 2 अगोदर घ्या. बघा कसं बनेल तुमचं टर्म y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x प्लस 2 अपॉन मायनस साईन कॉमन घेतली तर ते काय बनेल माझा ब्रॅकेटमध्ये 2x स्क्वेअर प्लस x मायनस 4. बरोबर ना. ठीक आहे कारण की ते मायनस साईन घेतले. जर डाऊट येत असेल तर डबल मायनस साईन कंटिन्युअस मल्टिप्लाय करून बघा तर तुम्हाला वरची टर्म भेटेल. बघा मायनस 2x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 बरोबर आहे माझं. हां आता ही मायनस साईन घेतली पण आता मला इथे काय लागतं 1 लागतो. मी इथे वेळेला 1 घेणार इथं प्लस करणार इथं मायनस इथं फक्त 1 घेणार प्लस इकडे मायनस करणार. अंडरस्टूड.
Therefore next y is equal to tan inverse of 3x plus 2 upon 1 minus 2x square plus x minus 4 minus 1, कारण की इथं मी ऑलरेडी +1 केलं ना, तर इकडे मला काय करावं लागेल, -1 करावं लागेल. ओके ओके इकडे कशी टर्म बनेल आता इकडे, ठीक आहे. पण इथं ऑलरेडी मायनस आहे, तर -1 हा -1 प्लस बनलं ना, तर ही -1 तुमचा एक झाला, म्हणजे हा तुमचा प्लस बनेल. तरच कट होईल, कारण सी हा -1 आहे आणि हा तुमचा काय बनेल +1 आहे, तरच कट होईल ना. -1 + 1 हे कट होतील. अंडरस्टूड. यामुळे हा इथे मायनस आहे आणि इकडे प्लस बनेल. लक्षात घ्या इथे थोडंसं केअरफुली. y इज इक्वल टू कसं बनेल, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3x + 2 अपॉन काय बनेल 1 मायनस ही टर्म काय बनेल 2x स्क्वेअर प्लस x मायनस 3 बनेल. आता याची फॅक्टर पाडावर फॅक्टर कशी येतील, आता फॅक्टर पाडले तर कशी येतील फॅक्टर कशी, फॅक्टर कशी पाडायचे आता सेम एक ऑलरेडी इक्वेशनचे फॅक्टर पाडूया. म्हणजे कसे फॅक्टर पडेल तुमचं 2 3 जा 6, 6चे फॅक्टर काढा, ज्याचं ॲडिशन केल्यानंतर इथं प्लस येईल. 2 3 जा 6, 6 म्हणजे कोणतं केल्यानंतर 1 येईल राहील माझा इथं. हे 2 3 6 म्हणजे -6 आहे. 2 3 जा 6, 2 3 जा मल्टिप्लाय डबल 2 फॅक्टर केलं 2 3 जा केलं तरी पण चालतं ना. आणि याला मायनस करूया ना, हां आणि इथं राहायला पाहिजे प्लसमध्ये, तर याला मायनस करूया. म्हणजे दोघांचं ॲडिशन केल्यानंतर एक्स राहील, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मायनस राहील. आणि -2 + 3 किती बनतं माझा, इथे एक्स बनायला पाहिजे. म्हणजेच काय बनायला पाहिजे माझं इथं 1 बनायला पाहिजे. 1 म्हणजे एक्स म्हणजे परफेक्ट आहे. फॅक्टर बरोबर आहे. फॅक्टर कशी आता परत सांगतो मी तुम्हाला. फॅक्टर कशी पाडली मी, सी 2x स्क्वेअर प्लस x मायनस 3 असं आहे ना. तर 2 3 जा 6 हे मायनस साईन आहे, -6 बनलं. म्हणजे फॅक्टर काय आहे 2x स्क्वेअर -2x प्लस 3x मायनस 3. या 3ला स्प्लिट केलं, 2x कॉमन घ्या, इथे काय राहिलं x प्लस 2x कॉमन घेतल्यानंतर 2x कॉमन घेतल्यानंतर x मायनस 1 राहिला, प्लस 3 कॉमन घ्या, x मायनस 1 राहिला. म्हणजेच माझा फॅक्टर 2x प्लस 3 आणि 2x मायनस 1 हे फॅक्टर आहे. ओके, दोन फॅक्टर लिहिलं. therefore y is equal to tan inverse of 3x plus 2 upon 1 minus 2x plus 3 आणि x मायनस 1 आहे. आता हे काय आहे मायनस प्लस आहे, म्हणजे हे दोघांचं प्लस करून हे वर चाललं पाहिजे. तर मग प्लसमध्ये उलट पालट लिहिलं तरी चालेल का बघूया. 2x प्लस 3 प्लस x मायनस 1 किती बनतं माझं, हे 3x मायनस 2, 3x मायनस प्लस 2 म्हणजे माझं बघा हे ॲडिशन केल्यानंतर मला 3x प्लस 2 वरचं टर्म भेटते मला. ओके, मग मला ॲडिशन केल्यानंतर ही भेटते टर्म, म्हणजे हा फॉर्म्युला बनला आहे माझा. देखो काय बनेल माझा फॉर्म्युला बनला म्हणतं y इज इक्वल टू काय बनेल tan इनवर्स ऑफ ए काय माझा हा 3. आता हे करावं लागेल आपल्याला, ब्रॅकेट वरच्या a प्लस बी करावं लागेल ना. therefore tan इनवर्स ऑफ ए काय आहे माझा हा वाला ना. therefore 2x प्लस 3 प्लस x मायनस 1 upon that is 1 minus 2x plus 3 into x minus 1 काय बनला y is equal to tan inverse of a काय 2x plus 3 plus tan inverse of b काय माझा x minus 1. therefore differentiate with respect to x, y चं derivative dy by dx is equal to tan inverse of 1 upon 1 2x plus 3 चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2 प्लस 1 प्लस x मायनस 1 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आहे
Therefore dy by dx is equal to 2 upon 1 plus 2x plus 3 चा होल स्क्वेअर प्लस 1 upon 1 प्लस x मायनस 1 चा होल स्क्वेअर हे माझं फायनल आन्सर. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 10 पण कंप्लीट झाला. म्हणजे आपली एक्सरसाइज 1.2 कंप्लीट झाली डिफरन्शिएशन, जी की सगळ्यात मॅक्सिमम एक्झाम्पल हे एक बघितलं तर आपल्याला भरपूर एक्झाम्पल 1.2 पर्यंतच होते. आता पुढचे पण एक्झाम्पल आहे भरपूर, ते आपण ट्राय करू. ओके, थँक्यू.